हर्षल या लवकर प्लीज, थोडं फास्ट या हर्षल. पुन्हा एकदा दादांना विनंती करेन की आपण या दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर देतोय. आदरणीय प्रमोदजी पष्टांना विनंती असेल की आपण या. नितीन स्पोर्ट्स बदलापूर यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे. स्पेशल चेक स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025च्या या पर्वातला मॅन ऑफ द मॅच आणि त्यासोबत एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण दरम्यान सन्मानित करत आहोत या मॅन ऑफ द मॅच खेळाडूला हर्षलला. अभिनंदन हर्षल, पुढील मॅच साठी तुला व तुझ्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. कोंडे साखरे आणि टेमगाव या दोन्ही टीम मधील जर कोणत्या खेळाडूचा फोन राहिला असेल तर खात्रीपटू आणि मॅनेजमेंटशी संपर्क साधा. कोणाचा फोन चुकीने जर तिकडे राहिला असेल तर पहिले खात्री पटवा. मॅचला देखील सुरुवात झाली ना. बॅक टू क्रिकेट वळूया मैदानाच्या दिशेने. सामना आपल्याला पाहायला मिळतोय महत्वपूर्ण सामना. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श क्रिकेट संघ धानिवली ही मॅच आपण आता पाहणार आहोत. थोडं स्पीडअप करायचं, फास्ट खेळायचं. बघा आता एकच सूचना मी देणार तरी किती वेळा घर बसले प्रेक्षक म्हणतील की समालोचक एक्झॅक्टली करताय का. मैदानावरती काय घडते ती सत्य परिस्थितीची जाणीव जरी त्यांना नसली तरी घर बसल्या प्रेक्षकांना या बऱ्याचदा गोष्टी खटकतात, आवडत नाही. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, एकच सूचना मी वारंवार करणार नाही. तुम्ही थोडं स्वतःहून समजा या गोष्टी आणि लवकर खेळा. प्रथमतः व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट आणि सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहतोय. दबाव बनवत आहे सध्या आदर्श क्रिकेट संघ धानिवली टीम काटेकर वरती. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. फिल्डर्स वरती रेस्ट्रिक्शन, मिस टायमिंग, बराच कॅच इन मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. फार सुंदर झेल आपण पाहत आहोत इथे दरम्यान घेतला गेला आणि फक्त एकच धाव आहे. 4 चेंडू झालेले तब्बल आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक सुरू आहे. धावा येत नाहीयेत, विकेट जास्त जात आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका चांगला डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन काउ फेजला फिल्डर पोहोचलेत आणि 1 रन इथे मात्र मिळेल. 2 धावा धावफलकावरती लागतात. धाव धाव इथे महत्वाची आहे संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या संघासाठी. चला चला लवकर जरा बॅट्समन तुम्ही तरी एकत्र येऊ नका आता. ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. 3 डॉट 2 विकेट, 1 सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त स्पेल प्रवीणचा आपण पाहिला. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग बाय प्रवीण. अष्टपैलू खेळाडू आहे प्रवीण आणि दानिवलीचं मुरबाडचं नाव आज अखंड ठाणे जिल्ह्यापर्यंत त्याने पोहोचवलं आणि फार चांगला खेळ नेहमीच आपण पाहतो तो
प्रवीणचा, आणि आज हा जबरदस्त स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवले. फार सुंदर डिसिप्लिन बॉलिंग अटॅक आपल्याला प्रवीणचा पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर मल्हारी बॉलिंग मार्कवरती येतोय. फील्ड रेस्ट्रिक्शन आता पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल एक वेगळा दबाव निर्माण करतोय तो सध्या संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या टीमवर. साफेवाडी कर्णधार आपण येऊन थांबा इकडे जरा प्लीज. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतील पण पोहोचणार नाहीयेत. भगाची भूमिका आता मात्र साकारतील. चेंडू सीमा पलीकडे चौकार येतोय. आजचा शेड्यूल आजच पूर्ण होईल इन ॲट एनी कॉस्ट. आता या मॅच मध्ये किती वेळ तुम्हाला खर्च करायचा ते तुमच्यावरती डिपेंड आहे. काही झालं तरी मॅच ही आजच खेळवली जाईल. अपील झाली आहे, लाऊड अपील. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. रिव्ह्यूची मागणी केली आहे. चॅलेंज केले अंपायरला. चेक करूया. फिल्डर तसेच थांबा. एकत्र येऊ नका कोणी. एकत्र येण्याची काही गरज नाहीये. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. पटक्या चांगल्या स्कूप केलाय. क्या बात आहे. फिल्डर तिकडे धावतायत फार वेगाने. जणू काय शर्यत लागली आणि अखेरकार चेंडूने ती शर्यत जिंकली आहे. चेंडू सीमा पलीकडे. 4 रन. चौकार. सहाय्याने पुढे आता टोटल आली आहे ती 11 वरती. विकेट गमावलेले आहेत ते 2. संकल्प प्रतिष्ठान काटेकर. प्रत्येक धावेसाठी संघर्ष त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आलेला हा चौकार कुठेतरी धावसंख्येला चालना देतोय, गती देतोय, आकार देतोय. ऑन साइडला लॉफ करायचा आता. स्विंग रमेश. डॉट बॉलची समाप्ती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आज गोलंदाजाने इम्प्रेस केलंय ज्या प्रकारे काल फार एंड वरून इम्प्रेस केलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. सेकंड ओव्हर मल्हारीला आपण पाहतोय. हो इथे अपील मोठी झाली आहे. हाऊस दॅट अंपायरला विचारलं जात आहे पण कॉट बँकची अपील तुम्ही मुख्य पंचांकडेच करायला हवी. स्क्वेअर लेग पंचांची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये फार कमी असते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 11 धावा दाफलकावरती. 3 डॉट 2 चौकार 5 चेंडू झालेले आहेत. 1 एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा अपील आणि यावेळेस मात्र अपील उचलून धरली आहे. हाऊ वॉज दॅट अंपायर विचारलं गोलंदाजाने. मल्हारी पंचांना प्रश्न करत होता हाऊ वॉज दॅट आणि तिथे पंचांनी सांगितलं येस इट इज आउट. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतो. दरम्यान संकल्प प्रतिष्ठान खाटेकरला हा धक्का तिसरा. एकत्र येऊ नका विकेट नंतर कृपया रिक्वेस्ट आहे प्लीज. कळकळीची विनंती आहे. येस सर. टाइमर सर आता आम्ही काय करता शेवटी हाताला पकडून जागेवरती उभं ठेवायचं शेवटचा ऑप्शन. या व्यतिरिक्त का पर्यायच नाही ना. टाइम ऑलरेडी लावलेला स्टॉप वॉच शेवटचा ऑप्शन एकतर पेनल्टी.
तुम्हीच आता हाताला पकडून घ्या प्रत्येकाला जागेवर. दानिवली चला ना प्लीज. किती रिक्वेस्ट करणार आता. फार एंड वरून गोलंदाज मंगेश येतोय. ऑन साइडला फिल्डर तिकडे त्यांचा ओ हातांवरती बॉल प्रेस झालाय. ब्लाइंड स्पॉट. एक क्षणासाठी बॉल दिसला देखील नसावा फिल्डरला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. काय घडलं एक्झॅक्टली तिकडे. साईडला लॉफ केला. एका क्षणासाठी षटकार वाटला होता प्रेक्षकांना, पण शेवटी तिथे अडवला बॉल आणि तेव्हा नजर नव्हती अडवला तेव्हा. सुदैवाने तो आत आला, त्यामुळे बऱ्याचशा धावा बचावला गेला. 2 धावा मिळाल्या म्हणजे 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी तिकडे त्या फिल्डरने. ओ खाली राहिलाय. लाऊड अपील सेलिब्रेशन झालंय. पंचांनी होकारार्थी मान हलवली आहे, म्हणजे फलंदाज बाद आहे. येस, विकेटचा पत्र आपण पाहतोय. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. तेरा धावा धाव फलकावरती. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. थोडं दीपू आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि बऱ्याचशा चर्चा ते सुरू आहेत. धीम्या गतीचा बॉल एज आहे. कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय आवाज. यावेळेस पाटलं झालाय स्पर्श आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. या परिसराची ओळख आणि आकाशात उडणारे हे पक्षी आता घरट्याच्या आश्रयाला चाललेले आहेत, कारण सायंकाळची ही वेळ काळोखाचं साम्राज्य काही क्षणातच पसरेल. त्यामुळे आम्ही वारंवार सांगतोय, तरी देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये. हरकत नाही, आज शेड्यूल कोणत्याही परिस्थितीत हा पूर्ण होणारच आहे. त्यामुळे तुम्ही कितीही वेळ खर्च केलात तरी जसं असेल त्या सिच्युएशनमध्ये ती मॅच तुम्हाला खेळावी लागेल. इवन उद्या देखील ठीक 9 वाजता सामने सुरू होतील. तर आज 9 वाजता पहिला बॉल पडला तरी देखील शेड्यूलमध्ये आपण मागे आलो. त्याचं कारण की थोडी सूट दिली तिथे, त्यामुळे अतिरिक्त वेळ. पण उद्या असं काही घडणार नाही. उद्या प्रॉपर स्टॉपवॉच लागली जाईल पहिल्या बॉलपासून ते 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटांचा वेळ. सगळे नियम. ओ इथे शॉर्टकट सुपर चांगला जेल आपण पाहतोय. आणखीन एक फलंदाज माघारी परतोय. धक्का 7वा लागतोय. संकल्प प्रतिष्ठान खाटेकरला 13 वर. मंगेश भाऊ आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा मी आभार व्यक्त करू की 30व्या पर्वामध्ये पहिल्यांदा खरं तर या स्पर्धेमध्ये जोडण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिली, विश्वास दर्शवला. सलग 4 दिवस खरं तर आम्ही जोडणार होतो, पण काही कारणास्तव आज दुसरा आणि अंतिम दिवस आमचा असेल. उद्या पहिला सामना मनु स्पोर्ट्स बोरगाव त्यांच्या विरोधामध्ये मयूर स्मृती ओजिवले. ठीक 8:30ला रिपोर्टिंग. 9 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला बॉल पडेल. जर का उपस्थित राहिले नाहीत तर ॲज अ पॅनल्टी स्वरूपात तुम्हाला षटकांमध्ये कपात केली जाईल, किंवा जर एक टीमचा कॅप्टन आहे दुसऱ्या टीमचा नाही तर धावांची पॅनल्टी त्या समोरील संघाला दिली जाईल. त्या गोष्टीची नोंद घ्या. ऑन साइडला धावांची गती वाढवणारा हा चौकार येतोय. त्यानंतरची मॅच भालुक ब आणि त्यांच्या विरोधामध्ये संदीप 11 ढेनोलीमध्ये असेल. तिसरा सामना नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये एमडी स्पोर्ट्स साखरे, आणि चौथा सामना बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई आंबेळे. असे 8 संघ सी ग्रुप मधून खेळतील. ई पोलचा जो एक्स्ट्रा पोलचा सामना आपण खेळवतोय त्यामधून पोटगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये SS नवापाडा, त्यानंतर डायनामिक मिल्हे आणि त्यांच्या विरोधामध्ये दक्ष स्मृती कोपिवली,
आणि त्यानंतर विनर विनर जशा मॅचेस शेड्यूल मध्ये आहेत त्या तुम्हाला कळवल्या जातील. लक्षात ठेवा 8:30 ची रिपोर्टिंग, 9 ला पहिला बॉल पडेल. ऑन साइडला मिस टायमिंग, बॉल हवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल. जज करता येईल का? येस डेफिनेटली. सोपा झेल. 8व्या विकेटचं पतन मैदानामध्ये. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संघ संकल्प प्रतिष्ठान खाटेगड. चला, बी फास्ट. वारंवार एकच सूचना आम्ही करत आहोत, लक्षात ठेवा. त्याचं कारण शेड्यूल मध्ये आज थोडा उशीर झालेला आहे आपल्याला. फटका चांगला खेळला गेलाय, फिल्डर तिकडे आहेत आणि यावेळेस चूक झालीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅचेस इम्पॉर्टंट आहेत, पण हा सुटलेला झेल तितका महागडा ठरणार की नाही हे कळेल आपल्याला. अजूनही आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोपा झेल होता खरं तर. बाउंड्री लाईनवरती फिल्डर होते, पण इथून अनुमान लावणं सोपं आहे दीपू. तिथे त्या फिल्डरला ती परिस्थिती माहीत असते एक्झॅक्टली काय. दीपू सांगतात आम्हाला की सोपा झेल होता, गॅदर करायला हवा होता. पण दीपू बघा, तुम्ही जो अनुमान बाहेर न लावलाय तो सोपा आहे तुमच्यासाठी इथे बसून अनुमान लावणं. शफल झाले होते हो. विकेट किपर थोडं मागे थांबा तुम्ही जरा. आणि दरम्यान 22 इशारा पंचांचा आपण पाहतो. धावसंख्या आता एकंदरीत 20 वरती. 20 रन्स ऑन दी बोट. एफर्ट्स, एक्स्ट्रा एफर्ट्स गोलंदाजाने लावले यावेळेस. रनआउटची संधी निर्माण झाली आणि पंच आता हो होकारार्थी मान हलवत आहेत. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. विकेट इकडे मिळतीये. फटका चांगला आहे, पण फिल्डर तिकडे आहेत. 1 रन मिळाली. सेकंडचा कॉल. ओ मिसफील्ड झाली आहे. दुसरी मिळेल, सहज मिळेल. आणि तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेच्या शोधात इकडे मात्र तो विकेट गमावावी लागेल. फलंदाज इथे मात्र आपण पाहतो तिसऱ्या धावेच्या शोधात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 मिळाला. 22 झालं. 23चा टार्गेट. बी फास्ट. लवकर खाटेकर संघ मैदानात दाखल व्हा. धानिवलीवाले चला या, तुम्ही बाहेर या लवकर. बॅट्समन पाठवा आपले, बिकॉज वेळ फार गेलेला. आता आपल्याला यानंतर आणखीन एक मॅच करायची. चाफेवाडी इथून जो संघ जिंकेल त्यामध्ये. चला चला या लवकर. आदर्श क्रिकेट संघ धानवली, आपण डगआउट मध्ये लवकर या आणि फिल्डिंग लावून घ्या खाटेकर प्लीज. सूचना या संपूर्ण आयोजकांचा. आम्ही फक्त एक माध्यम आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्यामुळे या सूचनांचा कोणी चुकीचा समज स्वतःकडे करून घेऊ नका. बावीस झालेल्या 23चं टार्गेट आहे. 24 बॉल 23 करायच्या त्या मॅच मध्ये. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला चाफेवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. इथून जो संघ जिंकेल तो लगेचच
चाफेवाडी सोबत खेळेल आणि इतिहास नोंदवलाय काल चाफेवाडी संघानं. कोणत्याच मॅच मध्ये बॅटिंग करताना त्यांचे एकही विकेट गेली नाही. जो ओपनर बॅटर्सने हाहाकार माजवला होता काल चाफेवाडीच्या. चला सुरुवात करा मॅचला. 23 करायचे आहेत. पॉवर प्ले ते षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज होते सज्ज. स्वप्नील दानिवली संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात गणेशदत्त माळी यांच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे मात्र आपण पाहतो निर्धाव चेंडूने सुरुवात होती या षटकाची. पॉवर प्ले ते षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांची वसुली देखील करणं फार महत्वाचं आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. सलगचे 2 डॉट येत आहेत. अवघ्या 23 टार्गेट आहे पण सुरुवातीचे 2 डॉट बॉल आपण पाहतोय. पॉवर प्ले ते षटक सुरू आहे. हे षटक युटिलाइज झालं नाही तर मात्र पुढे अडचणी येऊ शकतात. दूर ठेवला बॅटर पासून पण शफल झाले होते बॅटर देखील. मात्र इथे पंचांचा इशारा आपण पाहतो. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. पुढचा बॉल इथे देखील मात्र आपण पाहतो काय घडलंय. चिडिया चुप गई खेत. पंचांनी बोट आकाशाच्या दिशेने वर केलंय. फलंदाज इथे बाद. अपेक्षा त्यांच्या मनामध्ये ती जिद्द आहे. ते प्रयत्न करतायत. तो संघर्ष त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा संघर्ष खरा ठरला तर मात्र या मॅच मध्ये विजय देखील नक्कीच मिळेल. एक्स्ट्रा रन गोलंदाज देखील सांगतात की वारंवार सगळे एकत्र तुम्ही मला सांगू नका. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतो गडबड होते. सध्या तारंबळ उडाली आहे पूर्णपणे. षटक क्रमांक पहिले ते पूर्ण झाले. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती एकंदरीत फक्त आणि फक्त 1 जी एक्स्ट्राच्या स्वरूपात आली. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी केली अगदी बांधून ठेवलं गेलं पूर्णपणे. फलंदाजांना धावसंख्या बनवू दिल्या नाही. धावांवरती पूर्णपणे लगाम लावला गेलाय. चला थोडं फास्ट घ्या प्लीज. बघा सांगणार किती वेळा प्रश्न. खरंच ऑनलाईन प्रेक्षक जे असतील ना आज काही खरं नाही जे समालोचन ऐकतात ऑनलाईन. ऑन साइडला लॉप केलाय. बेमिसाल टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीयेत. बॉल ट्रॅव्हल करतोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार.
धावफलकावरती 23 करायच्यात, 5 झाल्यात. आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण येणारे 17 बॉल 18 करायच्यात. समीकरण फार सोपं आहे, पण सध्या अडचणी येत आहेत धानिवली संघासमोर. हलक्या हातानं टॅप केला, ढकललाय, सिंगल मिळेल इकडे. धावसंख्या सिंगलने पुढे 6 वरती. इंटेंट क्लिअर आहे, मोठ्या फटक्यानंतर रिस्क घ्यायची नाहीये बॅटर्सला देखील इकडे. पुढचा बॉल ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्टंप्स येतोय, बॅटची एज आहे की नाही प्रश्न विचारला गेला. पंचांना अपील झाली आहे. विकेट किपर तितके कॉन्फिडंट दिसून आले नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी जबरदस्त होतात हे आपण पाहिलंय. कदाचित हा सामना त्यातला आहे का, आता हा प्रश्न पडलाय. एका बाजूला असं खरं तर वाटलं होतं की कदाचित शक्यता आहे सामना लवकर संपण्याची, पण ती जिद्द असते मनामध्ये जिंकण्याची. यावेळेस फटका चांगला आहे, वा भाई वा, कमालीचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. करायच्या 23 झाल्या, 10 कर. आता 13 शिल्लक आहेत आणि चेंडू 14. 13 स्टील रिक्वायर्ड. 13 अजूनही करायच्या, चेंडू शिल्लक आहेत ते 14 या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. फटका चांगला खेळलाय, समोर डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगल्या प्रकारे बॉलला उचललंय. फेकी देखील आता थोडीशी करा, गॅदर खरं तर करता आलं नाहीये. फेकी देखील थोडी अवे फ्रॉम द स्टम्प्स होती. स्टील आपण पाहिलं तर धावसंख्या इथे कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ती 1 आणि धावफलक पुढे. आता टोटल स्कोर मित्र आम्हाला कळवतात 11. उर्वरित चेंडू आता शिल्लक असतील या मॅच मध्ये 13 आणि विजयासाठी करायच्या धावा 12. हे इक्वेशन आहे, समीकरण आहे. यावेळेस देखील कोणत्या प्रकारची धाव इकडे मिळणार नाही. एलबी साठी अपील केले होते पंचांकडे, पण पंच सांगतात मिसिंग स्टम्प्स. येस, आणि डॉट बॉल इथे आपण पाहतोय. आता रन बॉल इक्वेशन आलंय. 12 बॉल 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. प्लीज बी फास्ट. 12 बॉल 12 करायच्यात. फिल्डिंग त्वरित लावून घ्या आपण, कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ जाणार नाही याची थोडी काळजी घ्या. स्क्रीनवरती पाहू शकाल फार सुंदर विहंगम दृश्य आपण पाहतोय. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आता अंधाराचं साम्राज्य इथे पसरेल. संदीप घायाळ सध्या आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅनेजर कुठे आहेत? येस, गोविंद कामत, टेंक्रिक मॅनेजर. चला थोडा आपण गंमत नंतर करूया संदीप. बघा आपण वेळ फार महत्वाचा आहे. फार एंड वरून गोलंदाजी मार्कवरती निखिल येतोय. ज्या निखिलनं यापूर्वी चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, तोच निखिल गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंड वरून येतोय षटक क्रमांक 3. भरपूर दूर ठेवलाय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपण पाहतोय. अतिरिक्त धावेकडे मिळतेय. अतिरिक्त धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावलेली आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल पोहोचली ती 12 वरती. आता 11 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 11 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 12. फटका फसतोय की काय? बराच का चेंडू हवेमध्ये, फिल्डर तिकडे मात्र नाही. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग फार महत्वाची. हु विल टेक इट? हा झेल घेणार कोण हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तो कॉल येणं फार महत्वाचं आहे आणि त्याचीच कमी तिकडे जाणवली गेली आहे. दरम्यान आपण पाहिलं तरी धावसंख्या ते 2 मिळत आहेत. आता 9 करायच्या आहेत 11 चेंडू मध्ये. मोठा हिट केलाय. फिल्डर तिकडे तैनात आहेत. आता मात्र इक्वेशन बदललं. या मॅच मध्ये 8 करायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 10. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये. वारंवार का एकत्र येत आहेत कळायला मार्ग नाहीये.
अशा वेळी बहुतांश वेळी काय होतं की समालोचकावरती नाराजगी दाखवली जाते, पण आता आमच्या हातही दगडाखाली आहेत, करणार काय. फटका चांगला आहे, विजयाचं स्वप्न दाखवलंय फटक्यानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील. ओ यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे, पण कॅच कठीण आहे भरपूर, आणि ह्याच तर कठीण कामांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. चांगला झेल तिकडे कुमारनं टिपलाय, फलंदाज इथे होतोय बाद. इज गॉन. प्रकल्पग्रस्तांना काय तो आनंद मिळेल जेव्हा प्रथमतः आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं पाऊल ठेवल्याच्या नंतर जेव्हा कानांवरती आवाज येईल, वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. अजूनही बरेचसे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येनं एन्जॉय करतात ही मॅच. स्वागत आहे ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं. आता इक्वेशन आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात, फक्त 4 करायचे आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 4 करायचे आहेत. आठ चेंडू 4 धावांची गरज आहे. 8 करायच्या होत्या, चौकार आला आणि फटका चांगला आहे, कदाचित विजयाचा देखील. येस, MS धोनी स्टाईल मध्ये सामना संपला. मॅच मध्ये सामना जिंकला दानिवलीनं. अभिनंदन. चला कॅप्टन, कॅप्टन, कॅप्टन लवकर या. एकाने या, जाऊ नका सगळ्यांनी, तुम्ही या प्लीज, एकाने प्लीज.